आता संध्याकाळी किचनमध्ये आल्यानंतर ना बघूनच असं वाटत होतं, अरे बापरे, मला आज कितीतरी कामं करायची आहेत, पण कशी मी करणार ही सगळी कामं. थोडंसं टेन्शन पण येतं कधी कधी मला देखील, कारण सॅटर्डे असतो, वीकेंड असतो, पण आपली कामं काही संपत नाही. पण ही कामं कशी पटकट आपण झटपट करू शकतो यासाठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये काहीशा टिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेत. सकाळी ऑफिसला जाताना मी सगळं म्हणजे उद्याच्या डोसा बॅटरसाठी, इडली बॅटरसाठी जे काही सगळं साहित्य लागणार होतं ते सगळं भिजत घालून ठेवलेलं आणि तेच आल्या समोर दिसलं. तर म्हटलं ते आता सगळं साईडला करून ठेवू आणि एक एक करून कामांचं प्लॅनिंग करून घेऊया आपण. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस आहे सॅटर्डे आणि सॅटर्डेची संध्याकाळचीच ही सगळी कामं माझी चालू आहेत. आणि सॅटर्डे असला ना की माझं जेवण करायचा उत्साह ना अजून वाढलेला असतो. कारण कसं असतं, एक टेन्शन फ्री मी असते, कारण उद्या थोडंसं उशिरा उठलं तरी चालतं, कारण उद्या संडे असतो, वीकेंड असतो. तर म्हणजे मी म्हणते, खूप ठरवते मी मनात की उद्या आपण आज थोडंसं लेट झालं तर मस्तपैकी झोपूया, आराम करूया, उद्याची झोप पूर्ण करूया. पण असं अजिबात होत नाही. जी रोजची सवय असते ना ती सकाळी जाग येतेच येते. आणि कधीतरी काय होतं, मी चुकून अलाराम देखील लावते. मग ती जरी झोप लागलेली असेल ना तरी अलारामने मग होतेच, म्हणजे झोप मोड होते, तर काही करू नाही शकत. पण आजचा माझा मेनू आहे ना तो थोडासा मला ठरवायचा आहे की काय आज स्पेशल असं असतं. कारण सॅटर्डेला ना जेव्हा मी ऑफिसमधून येत असते ना तेव्हाच माझ्या डोक्यात चालत असतं. कारण तुम्हाला माहितीये, मी नेहमी सांगते, सॅटर्डेचं मी काहीच ठरवत नाही. जे आपल्या फॅमिलीच्या आवडीनुसार, म्हणजे फॅमिली मेंबर्सना काय हवं असेल त्यांची आवड निवड लक्षात घेऊन आपण सॅटर्डे एक राखीव ठेवायचा की त्यांच्यासाठी छान असा वेगळा असा काहीतरी बेत करायचा. ऍक्च्युली बरेच दिवस झाले ना मला खीर खायची होती, शेवयाची खीर करायची होती, पण राहून गेली, जमलीच नाही. आता मला बरेच महिने झाले मी नाही केली शेवयाची खीर. कधी गोड करायचं असेल तर मी शक्यतो शिराच करते, बाकीचं काही करत नाही. तर आज ना मी विचार करते बरंचसं काही करायचं, पण तुम्हाला व्लॉगमध्ये सांगेनच, कळेलच, तरी देखील सांगते. आज मी विचार करते थोडासा आपण पालक पुलाव करूया, त्याच्यानंतर भजी करूया, त्याच्यानंतर खीर करूया छानपैकी, आणि गाजराची कोशिंबीर. असा साधा सिंपल असा मेनू आहे माझा. आणि रात्री झोपताना ना माझा आज विचार आहे कोल्ड कॉफी प्यायचा आणि छानपैकी थोडा वेळ टीव्ही जास्त बघायचा. टीव्ही मी जास्त असं बघत नाही, टीव्ही बघणं पण खूप कमी होतं. मी कधीतरी फक्त टीव्ही पाठीमागे लावते, कानाने ऐकत असते थोडा वेळ, म्हणजे थोडासा टाइमपास म्हणून, कधीतरी विरंगुळा, थोडासा चेंज आपल्याला पण हवा असतो कामामध्ये. मग थोडंसं ते बघता बघता सगळं माझी कामं चालू असतात. तर आता सर्वात आधी मला करायचं तांदूळ भिजत घालायचं. नॉर्मलच तांदूळ तुम्ही वापरला तरी देखील भात चांगला होतो, पण छान दिसायला भात मोठा तांदूळ असेल तर म्हणून मी आता बासमती तांदूळ घेतलेले आहेत माझ्याकडे, जे आहेत तेच मी आता धुवून एक थोडा अर्धा तास भिजत ठेवते. म्हणजे ते अर्धा तास भिजेपर्यंत माझी बाकीची कामं होतील. तर बाकीच्या कामामध्ये आपण काय काय कामं करायची तर थोडंसं टाइम मॅनेजमेंट करून घ्यायचं. माझं टार्गेटच आहे 45 मिनिटात, जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स 45 मिनिटं लागणार आपल्याला जेवण तयार करायला. ती कशा पद्धतीने मी करते तेच तुमच्याबरोबर शेअर करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता जास्तची बडबड न करता ब्लॉगला सुरुवात करूया. सर्वात आधी मी बासमती तांदूळ भिजत घालून घेणार आहे आणि मी वाटीनेच 1 पेला घेतलेले आहेत. 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुणार आहे आणि मग अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवायचे. एक 15-20 मिनिटं ठेवले तरी भरपूर होतात, पण बाकीची सगळं कामे आवरेपर्यंत माझे तांदूळ छान असे भिजले जातात. इथे मी त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट करणार आहे, ती म्हणजे बेसन भिजत घालून घेणार आहे भजीसाठी. बेसन घेतलं, त्याच्यामध्ये हळद, मीठ, थोडंसं हिंग, थोडासा ओवा असं सगळं टाकून बॅटर तयार करून घेणार आहे. तुम्हाला माहिती, मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते, अशा पद्धतीने जर तुम्ही बेसन आधी तयार करून ठेवलात ना तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा इनो म्हणा किंवा सोडा असं काहीही लागत नाही. मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दाखवेल आपली भजी किती छान अशी खुसखुशीत, म्हणजे एकदम खुसखुशीत म्हणण्यापेक्षा कुरकुरीत आणि अगदी जसं सोडा टाकून फुलतात ना भजी तशीच अगदी फुलली जाते. तर थोडा वेळ 1-1.5 तास रेस्ट करून ठेवला नाही तर बेसन छानपैकी फुलून येतं. कुठलाही काही वेगळा ॲडिशनल पदार्थ टाकायची गरज नाही. तर मी काय म्हटलं, आज थोडा विचार केला की थोडंसं ग्रीन होईल भात, तर म्हटलं थोडंसं व्हाईट काहीतरी हवं, म्हणून म्हटलं थोडेसे काजू टाकूया, थोडंसं वेगळं असं काहीतरी होतं. पनीर असेल तर अजून मजा आली असती, पण पनीर मग मी काही विकत आणलं नव्हतं आणि माझ्याकडे ते नव्हतं घरी, त्याच्यामुळे म्हटलं
काजूगर आपण टाकून घेऊया. मी म्हटलं तुम्हाला जसे मी फ्रीजमध्ये स्टोअर करते तर मी फ्रीजमध्ये स्टोअर करूनच अशा पद्धतीने ठेवते आणि खूप छान राहतात, कुठेही त्याला पाणी वगैरे सुटत नाही. तर मी जे काही मला पाहिजे होते 7-8 गर ते काढून घेतले, मध्ये त्याचा चीर मारते आणि ॲक्च्युली काय झालं समोरच पाणी दिसलं म्हणून म्हटलं आपण याच पाण्यात भिजत घालूया. ॲक्च्युली गरम पाण्यात भिजत घातला ना तर कुठे त्याच्यामध्ये काही डीक वगैरे असेल, कारण थोडेसे कच्चे लागतात कधीतरी काजूगर, पण असेच खाल्ले तर भाजून खाल्लेल्याची टेस्ट खूप वेगळी येते. म्हणून मी थोडंसं जे पाणी होतं ग्लासातच तेच त्याच्यात टाकलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण पाणी जेव्हा गरम करू खिरीसाठी ते मग त्याच्यात ओतून घेऊया. सर्वात आपण सुरुवात करणार आहोत ती खिरीपासून करणार आहोत, कारण खीर थोडीशी थंड झाली की छान लागते आणि ती छानपैकी घट्ट देखील होते, तेव्हाच त्याची खायला मजा येते. तर ती थोडा वेळ थंड होऊन म्हणजे सेट होईपर्यंत म्हटलं आपलं बाकीचं जेवण होईल म्हणून खीर सर्वात आधी करून घेतली. इथे मी तूप घेतलंय, तुपात शेवया छानपैकी भाजून घेतल्यात आणि याच्यामध्ये पाणी ओतून घेणार आहे. मी अंदाजानेच पाणी घेतलेलं आहे. अंदाजाने म्हटलं म्हणजे शेवयाच्या बरोबरतीच वरच्यावरती असं येईल एवढंच पाणी घेतलेलं आहे. खूप अगदी जास्त असं पाणी घेतलेलं नाही आहे. आणि शेवया आपल्या एकदा शिजल्या ना की मग मी याच्यामध्ये साखर टाकून घेते, म्हणजे साखरेचं पण जे काही पाणी होईल ते देखील आता आटलं जाईल, कारण मग आपण दूध घातलं ना की मग परत आपली खीर खूप पातळ होऊन जाते. आणि इथे मी पण एकच पेला जवळपास दूध ओतलेलं आहे, पण हे फुल फॅट मिल्क जे क्रीम असतं ना, म्हणजे फुल क्रीम मिल्क जे असतं ना ते घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे ना ते खूप छान असं होतं आणि त्याला आपोआपच एक म्हणजे ऑलरेडी त्याला एक घट्टपणा ऑलरेडी असतो त्या ह्याला, त्याच्यामुळे ते आपलं एका साईडला आपली खीर तयार होते. तर इथे आपण पुलावची तयारी करून घेणार आहोत. हिरवे मटार घेतले, तुम्हाला फ्लॉवर बघा मी दाखवलाय अगदी तसाच राहिलेला, तर 8 दिवस होत आलेत, कुठेही खराब झालेला नाहीये. तर त्या गाजर, फ्लॉवर, मटार आणि थोडेसे काजू, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही सगळं म्हणजे जे काही तुमच्या घरात जे कुठले पदार्थ असतील सगळे तुम्ही याच्यामध्ये पुलावमध्ये वापरू शकता. कारण पुलाव आणि पावभाजी म्हटली ह्या दोनच पदार्थ असे आहेत ना की ज्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पोटात गेल्या जातात, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाकलेलं असेल ना तर सगळ्या भाज्या खाल्ल्या देखील जातात. आणि ज्या काही उरल्या जरी असतील, आपल्याला असं वाटतंय की ही भाजी एक्स्ट्रा माझ्याकडे उरली आहे, ती देखील आपण त्याच्यात टाकली ना की सगळ्या गोष्टी पोटात जातात आणि कुठेही वेस्टेज पण होत नाही. आता फोडणीसाठी कांदा आणि टमॅटो असं चिरून घेते. थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. तुम्हाला जो खडा मसाला आवडत असेल तो तुम्ही वापरा, कारण मी कुठलाही बिर्याणी मसाला वगैरे वापरत नाही. मी इथे थोडासा एक दालचिनीचा तुकडा घेतलाय, त्याच्यानंतर लवंगा घेतल्यात. आणि दालचिनी काय झालं माझ्याकडनं तुटतच नव्हती, तर तोच प्रयत्न करत होती मी की कुठे तुटते का, आणि फायनली तुटली. 2-4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि लसणाची फ्लेवर देखील खूप छान येते. आता गरमीमध्ये मी नाही वापरत जास्त आलं लसूणची पेस्ट. इथे दुसऱ्या एका पॅनमध्ये मी थोडेसे काजू आणि बदाम थोडेसे तुपात परतून घेतले आणि ते खिरीत टाकल्यानंतर खिरीला टेस्ट अजून खूप छान येईल आणि आत्ताच त्याला खूप दाटसरपणा आला आहे बघा. थोडीशी वेलची पावडर टाकली आणि आपली खीर तयार झालेली आहे. केशर पण पाहिजे असेल तर तुम्ही केशर देखील वापरू शकता. आता खीर मी उतरवून ठेवली आणि आता आपण पुलाव फोडणीला टाकून घेऊया. फोडणीला मी तेल गरम करून घेतलंय, याच्यामध्ये सर्वात आधी लसूण टाकलाय. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही खडे मसाले जे पण घेतले ते टाकायचे, पण खड्या मसाल्यामध्ये थोड्याशा 2 हिरव्या वेलच्या टाका. हिरवी वेलचीने टेस्ट भाताला म्हणा किंवा तुम्ही कधी कुठलाही पुलाव केलात ना त्याच्यासाठी 2 अख्ख्या ज्या आपल्या हिरव्या वेलच्या असतात ना त्या तुम्ही अशा फोडून टाकत आणि फ्लेवर खूप छान असा येतो. आता याच्यामध्ये जे काही अख्खे मसाल्यामध्ये मी जिरं देखील ॲड केलेलं आहे. थोडासा टमॅटो टाकलाय, त्याच्यामध्ये थोडंसं हिंग, मीठ असं थोडंसं टाकून सगळं एकदम परतून घेतलेलं आहे. थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे मी, मसाला टाकलेला नाही आहे. आणि ही जी आपली पालकची प्युरी होती ती देखील ओतून घेतलंय. तेल सुटेपर्यंत थोडीशी पालकची प्युरी भाजून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या ज्या काही भाज्या होत्या त्या सगळ्या टाकल्यात. आपण भात थोडा कमीच घ्यायचा, म्हणजे राईस थोडा कमी भिजत घालायचा, कारण कसं होतं भाजीची पण क्वांटिटी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होते आणि भात बऱ्यापैकी होतो. त्याच्यामुळे तुम्ही घेताना विचार करूनच भात आणि भाज्या याचं प्रमाण घ्या, म्हणजे भात पण एक्स्ट्राचा असं होणार नाही. आता मी भात ओतून घेतलेला आहे, छानपैकी परतून घेतला आहे आणि मी याच्यामध्ये भाताच्या डबल पाणी म्हणजे 1 कप मी तांदूळ घेतलेला आहे तर मी इथे 2 कप पाणी असं प्रमाण घेत आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमचा बासमती तांदूळ हा थोडासा जुना असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप पाणी अजून थोडंसं टाकून घ्या आणि छानपैकी कुकरला मी 3 शिट्या करून घेणार आहे. तुम्हाला 2 शिट्या करायच्या असतील तर 2 शिट्या करा, मी 3 शिट्या करून घेणार आहे, म्हणजे छानपैकी आपला बासमती तांदूळ भिजून येईल. आता आपण एका साईडला आपल्या कुकरच्या शिट्या होत्यात तोपर्यंत मी म्हटलं इडली डोशासाठी बॅटर मी जे भिजत घातलेलं म्हणजे सगळं साहित्य भिजत घालून गेलेली, म्हटलं त्याची तोपर्यंत आपण साईड बाय साईड तयार करून घेऊया. तर आता मी सगळं मी काय करते ना सगळं वेगवेगळंच लावून घेते, एकत्र सगळं करून मिक्स करून मी लावत नाही मिक्सरला.
तर इथे बघू शकता मी स्पॅच्युला वापरला आहे. स्पॅच्युलाने बघा ना किती भांडे छान असं क्लीन झालं आहे आणि हात कुठे खराब झाले नाहीत. जिथे तुम्हाला असे काही जे काही टूल्स असतील किचन टूल्स ते वापरता आले तर वापरा. याच्यामुळे आपल्याच सगळ्या गोष्टी काम करताना थोड्या इझी होत जातात. तर इथे सगळं बॅटर मी मिक्स करून घेते आता आणि मग ना मी 2 भांड्यामध्ये मी हे थोडं थोडं करून ट्रान्सफर करून घेणार आहे. म्हणजे ना बॅटर वरती येऊन ना मग ते उतू जात नाही, कारण आता गरमी आहे. गरमीमध्ये बॅटर खूप लवकर येतं. त्याच्यामुळे मी 2 वेगवेगळ्या भांड्यामध्येच ठेवते. जेव्हा गरमी नसते, थंडी किंवा पावसाळ्यात मी ठेवते पीठ, तेव्हा मी याच्यामध्ये एक थोडासा कांदा टाकते आणि मग कांद्याच्या गरमीने ना पीठ येण्यास मदत येते. नाही तर बऱ्याचशा जणांचं पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पीठ यायला त्रास होतो. तर आता मी तिथे होल होता तिथे थोडासा टिश्यू पेपर टाकून ते भांड्याचं जे झाकण होतं ना ते बुजवून घेतलंय आणि ते साईडला इथे ठेवून दिलंय. आता इथे बघू शकता आपला पुलाव देखील तोपर्यंत तयार झालाय. आणि आता आपल्याला करून घ्यायची भजी आणि गाजराची कोशिंबीर. तर भजी करण्यासाठी मी मिरची वापरलेली आहे. मिरची पकोडा, म्हणजे मिरचीच्या पकोड्यामध्ये मी काही स्टफ केलेलं नाही आहे, कारण मग ते देखील खूप हेवी होऊन जाईल. म्हणून म्हटलं की आपण साधी सिंपल जी मी करते मिरची डीप फ्राय तीच करून घेतलेली आहे. इथे मी पोह्यांचे पापड होते माझ्याकडे, तर म्हटलं चला आपण तेल अनायसे गरम करतोच आहे, तर मी पोह्यांचे पापड पण भाजून घेतलेत. कारण मग मी सारखं म्हणजे बऱ्याच वेळ काय करते ना, मी अवॉइड करते. पापड खाण्याची इच्छा असते पण मग तेल वेगळं काढून घ्या आणि मग ते रोस्ट करा, म्हणून मग मी पापड वेगळे भाजत नाही. पण आता म्हटलं आपण भजी तळवणारच आहोत अनायसे, तर म्हटलं आपण थोडेसे पापड देखील तयार करून म्हणजे भाजून घेऊया. तर ते देखील पुलावबरोबर संध्याकाळी खायला खूप छान असे लागतील. तर आणि काय होतं ना, हे जे पापड आहेत ना ते मी एका शॉपमधनं घेतलेले माटुंग्याला. तिथे ना खूप बऱ्याचपैकी व्हरायटी मिळते, सगळ्या प्रकारचे पापड आहेत. तर म्हटलं एकदा आपण ट्राय करून बघूया. इथे मी भजी बघा आता डीप फ्राय करून घेते आणि मी तुम्हाला आता अगदी जवळून दाखवते की भजी किती छान अशी फुलून आलेली आहे. भजी मी मध्ये कापलेली आहे, अगदी अख्खा असा मिरची नाही आहे. मी 4 कधी तुकडे करते किंवा कधी 2 करते. पण तुम्ही बघू शकता तुकडे केलेले असतील तरी तुम्हाला कळेल की पीठ किती खूप छान असं फुलून आलेलं आहे आणि भजी अगदी फुगलेली आहे मस्तपैकी. दोन्ही साईडने छानपैकी ब्राऊन कलरवर मी भाजून घेतली आणि आपली मिरचीची भजी तयार आहे. आता मी एका साईडला ना गाजर देखील किसून घेतलेलं. तर गाजर ना आता लाल कलरची गाजर मार्केटमध्ये येत नाही आहेत. ही जी दुसरी ऑरेंज कलरची छोटी गाजर येतात ना तीच मार्केटमध्ये येत आहेत. तर मी म्हटलं की ठीक आहे तीच वापरूया, पण त्याने तेवढी टेस्ट येत नाही. ॲक्च्युली जेवढ्या कोशिंबीर तुम्हाला जेवणाच्या आधी खाता येतील ना तेवढी आधी खाण्याचा प्रयत्न करा. कोशिंबीरमध्ये बऱ्याचशा प्रमाणाचे फायबर्स असतात जे आपल्या शरीराला खूप युजफुल असे असतात. आणि कसं असतं ना, ज्यावेळेस तुम्ही जेव्हा खाता कोशिंबीर वगैरे तेव्हा आपसुकच जेवण कमी खायला जातं आणि हे सलाड जे हेल्दी असतं ते पदार्थ आपल्या पोटात जास्त गेले जातात. इथे मी गाजर घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, कोथिंबीर, हिरवी मिरची, दाण्याचं कूट आणि लिंबाचा रस असं सगळं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी मी थोडासा हिंग आणि थोडासा कढीपत्ता, आणि कढीपत्ता करपवायचा नाही आहे, अगदी तिथल्या तिथे आपल्याला रोस्ट करून घ्यायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत. आणि ही खमंग अशी फोडणी जी आहे ते आपल्याला या कोशिंबीरीवर ओतून घ्यायचे आणि आपली इथे कोशिंबीर तयार झालेली, झटपट अशी कोथिंबीर तयार झाली. आता थोडंसं प्लेटिंग करून घेऊया आपण आणि छानपैकी जेवण आपलं तयार झालं आहे. इथे मी राईस काढून घेते. राईस पण आता प्लेटमध्ये जेव्हा सगळे जास्त पदार्थ असतात ना तेव्हा थोडंच वाढून घ्यायचं, दिसायला देखील खूप छान दिसतं आणि खायला देखील खूप मजा येते. तर कोशिंबीर मात्र मी बाऊल भरून खाते. आम्ही दोघेही, आम्हाला कोशिंबीरीचे सगळे पदार्थ खाण्याला खूप आवडतात, तेच आम्ही बाऊल भरून खातो. हेल्दी असे असतात ते. तर इथे बघू शकता, इथे मी आता मिरचीची भजी ठेवली आहे, पापड ठेवला आहे आणि आता बघा ना हे थंड झाल्यावर खूप छान अशी झालेली आहे. थिकनेस आलेला आहे तिला आणि दिसायला देखील खूप भारी अशी दिसते. तर ती देखील काढून घेते आणि अशा पद्धतीने आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर आता काय झालं आहे ना, मला मिस्टर म्हणाले की आता तू पहिलं जेवून घे आणि नंतर तुझी बाकीची कामं करून घे. म्हणून मी आता जेवून घेतलं आणि बाकीची कामं आता करायला आलेली आहे. नाही तर माझी सवय आहे, मी सगळी कामं पहिली करून घेते आणि मग जेवून घेते. कारण ते म्हणाले मग तू तुझं व्हिडिओचं काम करत बसशील आणि मग तुझं परत सगळं राहून जाईल, तर तू पहिलं जेवण करून घे आणि मग तुझी कामं जी काय तुला करायची ती बाकीची करून घे. तर मी तेल पण जास्त असं मी कढईत ठेवत नाही, मी ट्रान्सफर करून घेते. आणि जे काय असतं ना, किचन प्लॅटफॉर्म आज खूप खराब झालेला, तर म्हटलं किचन प्लॅटफॉर्म पण क्लीन करून घेऊ हाताबरोबर. कारण जेव्हा आपण खीर केलेलं तेव्हा पण सगळं पाणी तूप सगळीकडे उडलेलं, भजी केलेली त्याच्यामध्ये पण सगळं तेल सगळीकडे उडलेलं. त्याच्यामुळे म्हटलं आपण किचन प्लॅटफॉर्म पहिला आता क्लीन करून घेऊ आणि मग भांडी घासून घेऊ. भांडी वगैरे सगळी मी खालीच ठेवते, कारण किचन प्लॅटफॉर्म एकदा क्लीन झाला ना
की मग भांडी वगैरे वरती घेऊन मग ते घासण्यासाठी वगैरे मला खूप इझी पडतं. आणि थोडंफार जे काही रात्रीचं प्रिपरेशन असतं म्हणजे दुसऱ्या दिवशीसाठीचं ते पण सगळं करून घेते. इथे बघू शकता मी दोन्ही साईडला 2 भांडी ठेवलेले आहे आणि इथे मी 1 प्लेट अजून ठेवलं आहे. म्हणजे ना कुठे म्हणजे रात्रीची माझी सवय आहे की कुठलंही लीड असेल ना तर ते व्यवस्थित झाकून ठेवायचं, त्याच्यासाठी मी अजून 1 प्लेट ठेवलेली आहे. आणि हे पण भांडं थोडंसं मला हे वाटत होतं, ट्रान्सपरंट होतं ना, मी बोलली नको, म्हणून त्याच्यावर मी अजून एक कापड टाकलेलं आहे. भात देखील उरलेला तो देखील आता काढून ठेवते. तुम्हाला मी म्हटलं ना भाताचं प्रमाण कळत नाही कधी कधी, कारण आपण भाज्या देखील टाकतो. तर बराचसा भात देखील माझा उरलेला आहे, कारण खूप असा भात झालेला, पण म्हटलं खूप छान देखील झालेला भात आज तर उरलाय, तर तो देखील मी रात्रीचा बाहेरच ठेवते. मी डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवत नाही, मी सकाळी फ्रीजमध्ये ठेवेन किंवा मग सकाळी तो गरम करून खाता येईल. तर इथे भांड्यांचा पसारा खूप झालेला, कारण आता मध्ये भांडी झाली नव्हती, ती सगळी भांडी देखील मी इथं घासून घेतलेली आहेत. तर आता सगळी कामं झाली आहेत, जशी मी तुमच्याबरोबर सगळी कामं शेअर केली. आणि आता जे मेन काम आहे, जे आपल्याला उन्हाळ्यासाठी जे करायचं असतं, ते मी आता इथे जी काळी मनुका आहे ते आता पाण्यात भिजत घालते. आणि मग बाकीचं जे रुटीन कामं आहेत तीच आपली स्किन केअर वगैरे सगळं असतंच, कारण आता गरम पण एवढंच होतं, तुम्हाला माझ्या अवतारावरनं कळलंच असेल, अवतारच म्हणायला लागेल, कारण आता गरम पण खूप होत आहे. पण साधं आणि सोपं असं झटपट असं होणारं आजचं जे जेवण होतं. आणि सॅटर्डे स्पेशल असं काय करायचं हा नेहमीच सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. तर माझ्याकडनं मी तुमच्याबरोबर तुम्हाला उपयोगी होईल असं बरंचसं काही शेअर केलं आजच्या व्हिडिओमधनं. तर आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आवडला असेल. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि उद्या अशा छानशा ब्लॉगसोबत तुम्हाला लवकरच भेटेन. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला देखील विसरू नका. तर चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.